हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग. कारण मला एका ताईंची कमेंट होती, त्यांनी मला सांगितलं होतं की ताई कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग दाखवा. तर आज आपण पाहूयात की कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग मी कोणत्या पद्धतीने करते आणि त्यामुळे ब्लाऊज म्हणजे लवकरात लवकर कसा आपण कवर करू शकतो कमी वेळेमध्ये. आणि साधा सिंपल कटोरीचा ब्लाऊज आहे आणि मी एकदम इझी पद्धतीने सांगितलेलं आहे की कटोरी ब्लाऊजची जी स्टिचिंग आहे ती कोणत्या वेळेने केल्यानंतर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला कमी वेळेमध्ये पण तुम्ही कटोरी ब्लाऊज शिवू शकता. तर चला पाहूया. इथे मी कटोरी ब्लाऊज आधी तर कटोरी घेतलेली आहे, त्यानंतर एक्स्ट्रा कपडा थोडासा कट करून टाकला आणि मी लगेच जोडायला घेणार आहे कटोरी. तर इथे मी लगेच एका साईडची कटोरी जी आहे ती लगेच मी जोडून घेते आहे आणि म्हणजे जी सोयीची साईड आहे ती आपण खालच्या साईडने टाकली, त्यानंतर आपण कटोरी जोडायला सुरुवात केली. तर सॉरी, माफ करा, मी इथे जरा अँगल चेंज केला कॅमेऱ्याचा, लक्षात यावं म्हणून. तर इथे ना आपण लगेच कटोरी ही जी आहे ती या पद्धतीने जोडून घ्यायची आहे आणि उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घेऊयात. आणि लगेचच आपण दुसरी कटोरी ही लगेच म्हणजे जोडून घेतली आणि त्याचाही कपडा आपण लगेच कट करून घेतला. तर इथे मी राहिलेला एक्स्ट्राचा कपडा कट करून घेते आहे. तर आपली कटोरी जी आहे ती दोन्ही पण कटोऱ्या आपल्या जोडून झालेल्या आहेत. तर आपण लगेचच तर आता आपण इथे साईड कटोरी जोडून झाल्यानंतर लगेचच स्लीव्ज घेणार आहोत अटॅच करायला. तर या ठिकाणी जी आपली म्हणजे स्लीव्ज आहे ती मी घडीच्या याच्यावर काढली होती आणि माप जरा मोठा असल्यामुळे मला कपडा जरा एक्स्ट्रा लागला होता. तर इथे जी पुढची मुंड्याची जी बाजू आहे ती या बाजूला आपण अशा खुणा करून घेणार आहोत. आणि काय होतं, ही खूण केल्यानंतर ना कटोरी अगदी जोडायला सोपी जाते, म्हणजे मागचं पुढं आणि पुढचं मागं होणार नाही. नाहीतर कधी कधी काय होतं की आपण पुढची साईड मागे जोडली जाते आणि मागची साईड पुढे जाते, किंवा कधी कधी दोन्हीही बाया एकाच साईडच्या होऊन जातात जोडल्यानंतर. त्यासाठी हे लक्षात यावं म्हणून जिथे खुण्याची बाजू आहे त्याच्या सेम क्रॉस बाजूने लगेच आपण दुसरी बाजू पण लगेच जोडून घेणार आहोत. यामुळं काय होतं, म्हणजे ही जे मार्क आहे ते मार्क केल्यामुळं आपली जी स्लीव्ज आहे ती चुकीच्या पद्धतीने लागणार नाही आणि एकदम समोरासमोर योग्य पद्धतीने स्लीव्ज लागेल. त्यामुळे आपण ही जी मेथड आहे ती अप्लाय केली आहे आणि तुम्ही पाहू शकता लगेच क्रॉस साईडनेच आपली दोन्हीही स्लीव्ज अटॅच झालेल्या आहेत. आणि यामुळे म्हणजे मी तरी जेव्हापासून ब्लाऊज स्टिच करायला लागले तेव्हापासून मी हीच पद्धत अप्लाय करते आणि यामुळं माझी जी स्लीव्ज आहे ती कधीच चुकीच्या पद्धतीने लागत नाही. कारण स्लीव्ज आणि जी आपली योगपट्टी असते तीच म्हणजे कधी कधी काय होतं, गडबडीमध्ये आपली सेमच होऊन जाते, म्हणजे एका साईडच्या पट्ट्या एकाच वेळी निघतात नेमक्या. त्यामुळे ही पद्धत जर तुम्ही अप्लाय केली तर यामुळे तुमची जी स्लीव्ज आहे ती कधीच चुकीची लागणार नाही. तर याच पद्धतीने आपण लगेच दुसरी स्लीव्ज पण जोडून घेऊयात. तर इथे आपण लगेच दुसरी स्लीव जोडून घेतल्यानंतर त्याला लगेच लेस अटॅच करून घेणार आहोत दोन्हीही स्लीव्जला. यानंतर लेस अटॅच केल्यानंतर जी बाही आहे तर ती बाही एकदम परफेक्शनमध्ये आलेली आहे आणि अजिबात चुकीची लागलेली नाही. तर चला पाहूयात आपण. याच पद्धतीने आपण दुसरी बाहीही म्हणजे लेस लावून घेतली त्याला. यानंतर आपण साईडचे म्हणजे साईड कटोरीचे जे पॅटर्न आहे तर तो आपण लगेच अटॅच करून जोडून घेणार आहोत. तर या पद्धतीने मी एका साईडचे जे साईड पॅटर्न आहे तो जोडून घेते आणि लगेचच त्यामागे दुसरा पण साईड पॅटर्न लगेच जोडून घेते. तर चला पाहूयात आपण. तर इथे आपण दोन्ही साईडचे पॅटर्न जोडून घेतल्यानंतर लगेचच योगपट्टी जोडून घेणार आहोत. योगपट्टीला मला नेमका कपडा थोडासा कमी पडला होता, तर मी आधी सगळ्यात तो कपडा जो आहे एक्स्ट्राचा तो कट करून मी त्याला जोडून घेते. त्यानंतर आपण योगपट्टी जोडून अस्तर जोडून घेऊयात त्याला. आणि मला जो कपडा कमी पडला होता तर त्याला दोन्ही साईडला मी हा कपडा जॉईंट करून घेते. तर या पद्धतीने आपण हा कपडा जो आहे एक्स्ट्रा जो मला लागणार होता तो जोडून घेतला कट करून. आणि यानंतर आपण पाहूयात योगपट्टी जी आहे ती जोडून घेऊयात. मी थोडासा अँगल चेंज केला कारण तिकडे जरासं ऊन आलं होतं आणि एवढं काही व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसत नव्हतं. तर चला आपण अस्तर जे आहे ते योगपट्टीवर ठेवून या पद्धतीने जोडून घेतलेलं आहे. आणि लगेच
पाठोपाठ दुसरी जी योगपट्टी आहे तर ती पण आपण जॉईंट करून घेणार आहोत. चला मग पाहूयात. तर या पद्धतीने आपल्या दोन्हीही ज्या योगपट्ट्या आहेत त्या जोडून झालेल्या आहेत आणि आपण लगेचच वरच्या बाजूने टीप मारून राहिला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेणार आहोत. आणि या पद्धतीने आपल्या ज्या दोन्ही योगपट्ट्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत जोडून. यानंतर लगेचच आपण बॅक साईडचा जो पार्ट आहे तर बॅक साईडचा पार्ट जो आहे तो अस्तरने कंप्लीट करून घेणार आहोत. तर इथे मी पाठीला जो पहिल्या मापाचा ब्लाऊज आहे तो ठेवून घेतला मधोमध आणि वरती आणि खाली पाव इंच एक्स्ट्रा जागा सोडून लगेच मार्क करून घेतलं. खाली जितके आपल्याला म्हणजे गळा ठेवायचा आहे तेवढी जागा सोडून खाली 3 इंच आणि वरती 2.5 इंचावर आपण मार्क करून घेऊन ते जॉईंट करून घेतलं. यानंतर जो आपला कर्व आहे त्या कर्वने आपण म्हणजे आकार देऊन घेतला आणि लगेचच आपण गोल गळा करून घेतला. आणि काय होतं खाली 3 इंचाचं जर केलं तर आपला जो गळा आहे तो खूप सुंदर असा खोलून येतो. त्याच्यामुळं खालचे जे माप आहे ते 3 इंच किंवा 3.25 इंच असंच टाकायचं नेहमी. आणि यानंतर आपण लगेच अस्तरवर कपडा ठेवून घेऊयात आणि याला लगेच खालच्या बाजूने टीप मारून घेऊयात. तर चला तो मला दाखवते मी. तर बॅकचा जो गळा आहे तो कसा उलटवून घ्यायचा आहे. तर इथे व्यवस्थित खालच्या साईडने जी टीप आहे ती टीप मारून घेतल्यानंतर गळ्याची जी वरची जी बाजू आहे तर गळ्याच्या वरच्या बाजूलाही आपण लगेचच गोल गळ्याला टीप मारून घेणार आहोत आणि हा जो गळा आहे तो आपण उलटवून घेणार आहोत. तर इथे मी गळ्याच्या पूर्ण ज्या गोल बाजूला टीप मारून घेतली आणि मधला जो उरलेला कपडा आहे तो आपण कपडा लगेचच इथे कट करून घेतलेला आहे. तर इथे कपडा जो आहे तो कट केल्यानंतर आपण लगेचच गळा जो आहे तर तो गळा आपण उलटवून घेऊयात. आणि गळा उलटवून घेतल्यानंतर लगेचच आपण पुढच्या साईडने जी आहे म्हणजे टीप मारून घेऊयात. दाब टीप जी आपण म्हणतो तर ती दोन्हीही बाजूला आपल्याला इथे दाब टीप मारून घ्यायची आहे. पहिले मी खालच्या साईडला दाब टीप मारून घेतली आणि त्यानंतर मी लगेचच वरच्या साईडला दाब टीप मारून घेणार आहे. आणि खालच्या साईडला टीप मारल्यानंतर मी लगेच गळ्याच्या बाजूलाही लगेच दाब टीप गोल मारून घेतली. आणि दाब टीप मारल्यानंतर गळ्याची जी फिनिशिंग आहे ती तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर अशी फिनिशिंग त्या गळ्याला आलेली आहे. आणि इथे गळ्याला टीप मारल्यानंतर इथे आपण लगेच साईडला जो राहिलेलं म्हणजे अस्तर जोडायचं आहे ते आपण अस्तर लगेच जोडून घेऊयात. आणि राहिलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण लगेचच कट करून घेऊयात. आता इथे कपडा कट केल्यानंतर आपल्याला साईडचे जे टक्स आहेत पाठीचे तर ते टक्स आपल्याला मारून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी एका बाजूने बरोबर मधला जो गळा आहे त्या गळ्यावरती घडी मारून घेऊन आपण लगेच अर्धा इंचाचा खाली डबल टीप मारून टक्स मारून घेऊयात दोन्हीही बाजूने. तर माझी टक्स मारायची पद्धत जी आहे ती याच पद्धतीने आहे. यामुळे ब्लाऊज फिनिशिंगला खूप सुंदर बसतो. तर इथे टक्स मारून घेतल्यानंतर आपण लगेचच गळा वगैरे व्यवस्थित चेक करून घेणार आहोत. आता इथे गळा वगैरे चेक करून झाल्यानंतर पुढे 1.5 इंच कटोरीला आणि उभा जो टक्स आहे तो आपण 2.5 इंचचा आणि खालचा जो टक्स आहे तो 1.5 इंचचा या पद्धतीने खुणा करून घेऊन लगेच टक्स मारून घेणार आहोत कटोरीचे. आणि डबल टीप मारून घेणार आहोत पुन्हा म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही कस्टमरला. उरलेला कपडा जो आहे तो आपण कट करून घेतला आणि कटोरी जी आहे ती या पद्धतीने एकदम आकारात आणि परफेक्ट कटोरी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता आतल्या आणि बाहेरच्याही बाजूने दोन्ही पद्धतीने पहा तुम्ही कटोरी एकदम छान आलेली आहे. आणि ही कटोरी बसताना पण खूप सुंदर बसते. लगेच आपण जी कटोरी आहे ती साईडने लगेचच जोडून घेणार आहोत आणि आपण त्याला लगेच 2 टीप जे आहे म्हणजे डबल टीप लगेचच मारून घेणार आहोत. कारण मी प्रत्येक ठिकाणी डबल टीप मारतेच म्हणजे उसवण्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. याच पद्धतीने आपण दुसरी साईड जी आहे तीही लगेच जोडून घेऊयात. तर इथे दुसरी साईड जी आहे ती जोडून घेतल्यानंतर आपल्याला योगपट्टी जॉईंट करायची आहे. तर योगपट्टीचा जो थोडासा कोपरा आहे तो थोडासा पुढे घेऊन या पद्धतीने आपण योगपट्टी जी आहे ती जॉईंट करून घेऊयात आणि पुढे लगेच त्याला डबल टीप मारून घेऊयात. आणि या पद्धतीने पाहिलं तुम्ही आपण दोन्ही ज्या योगपट्ट्या आहेत त्या जोडून घेतलेल्या आहेत. आणि आपली जी
पुढची जी कटोरीची पॅटर्न आहे ते तयार झालेले आहेत. तिथे इथे जी गळ्याची पट्टी उरली होती तर त्या गळ्याच्या पट्टीला आपण म्हणजे मधोमध कट करून ती पट्टीला खालच्या साईडने थोडंसं दुमडून लगेच जी आपली कटोरीची म्हणजे उलटी जी साईड आहे, जी आपण जोडलेले पार्ट आहेत त्याच्या उलट्या बाजूला या पद्धतीने आपण म्हणजे जी लूक आणि इथे लूकची पट्टी जोडून घेतल्यानंतर लगेच आतल्या बाजूने सुईच्या साईडने हुकची पट्टी जी आहे तीही लगेच पाठोपाठ जोडून घेणार आहोत. तर इथे याच पद्धतीने पट्टी जोडायची, नाही तर काय होतं कधी कधी ना दोन्ही पट्ट्या एकाच सारख्या होऊन जातात. त्यानंतर लगेचच आपण दाबटीप त्यावर मारून घेणार आहोत. दोन्हीही जी पट्टी आपण जोडल्या आहेत त्याला दोन्हीलाही आपल्याला दाबटीप मारून घ्यायच्या आहेत. यानंतर मी लगेचच आतल्या साईडने दुमडून घेऊन जी आपली हुकची पट्टी आहे त्या हुकच्या पट्टीला आतल्या बाजूने टीप मारून घेणार आहे. आणि इथे टीप मारल्यानंतर आपण लगेचच म्हणजे आपली जी कटोरी आहे ती कटोरी व्यवस्थित आली आहे की नाही ते पाहायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपण लगेच दुसऱ्या बाजूलाही लगेच दाबटीप मारून घेतलेली आहे, म्हणजे जी लूकची पट्टी आहे. आणि त्याला नॉर्मल थोडंसं जे दुमडून घेऊन आतल्या बाजूला ती लगेचच म्हणजे जी हुकची पट्टी आहे तिला लगेच आपण दुमडून घेऊन या पद्धतीने एक टीप मारून घेणार आहोत. आणि टीप मारल्यानंतर आपण त्याला घरं नंतर करूयात, म्हणजे लूकचे जे घरं आहेत ना ते आपण नंतर करून घेणार आहोत. तर या पद्धतीने तुम्ही कटोरी पाहू शकता किती फिनिशिंग आणि व्यवस्थित आलेली आहे. तर जो आपला पहिला मापाचा ब्लाऊज आहे त्या मापाच्या ब्लाऊजवर पुढच्या साईडचा जो गळा आहे तो आपण पाहिला आधी किती आहे. त्यानंतर जो राहिलेला एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण म्हणजे मार्क टाकून घेऊन दोन्हीही बाजूचे जो एक्स्ट्राचा जो कपडा येईल तो आपण गोल गळे आखून घेऊन नंतरून कट करून घेणार आहोत. आणि मी या पद्धतीने इथे एक्स्ट्रा जो वरचा मार्क केल्यानंतरचा कपडा उरलेला होता तो मी कट करून घेतलेला आहे. आणि जी लूकची साईड पण होती तर त्या साईडचा सुद्धा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी गोल कट करून घेतलेला आहे. आणि या पद्धतीने समोरासमोर ठेवून पाहायचं आहे की आपली दोन्हीही ज्या बाजू आहेत त्या एकसारख्या आणि गळा गोल वगैरे आलेला आहे की नाही. तर मी चेक वगैरे करून घेतलं. त्यानंतर आपल्याला इथे दोन्हीही गळ्याला क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत, ज्या आपल्याला पुढच्या साईडने गळ्याला जोडायच्या आहेत. तर चला आपण त्या क्रॉस पट्ट्या ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत इथे. आणि कट करून घेतल्यानंतर आपण त्या क्रॉस पट्ट्याला लगेच गळ्याला जोडून घेणार आहोत. तर मी इथे गळ्याला लगेच क्रॉस पट्टी जोडून घेणार आहे. आणि पुढची जी साईड आहे ती अर्धा इंच दुमडून घेऊन आतल्या बाजूला मी इथे गळ्याला टीप मारून घेत आहे. आणि या गळ्याला ही टीप मारून घेतल्यानंतर लगेचच आपण थोडेसे गळ्याला नॉचेस देणार आहोत, म्हणजे त्यामुळे गळा उलटणार नाहीत किंवा काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतर अस्तरच्या वरच्या पट्टीच्या बाजूलाच लगेच म्हणजे दाबटीप द्यायची नाही आहे आपल्याला. वरच्या बाजूला अस्तरला जी पट्टी जोडली तर तीच पट्टी बाहेरच्या साईडने दुमडून घेऊन या पद्धतीने त्याला आपण टीप मारून घेतली आहे, कारण आपल्याला वरती गळ्याला हातशिलाई करायची आहे. त्यामुळे या पद्धतीने आपण करणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता ही पट्टी जर आतल्या बाजूला आपण म्हणजे दुमडून घेतली तर आपल्या गळ्याची जी फिनिशिंग आहे ती एकदम परफेक्ट येते आणि आपला गळाही गोल आकाराने एकदम सुंदर पद्धतीने दिसतो. तर याला मी थोड्या वेळानेच लगेच प्रेस करून घेणार आहे. आणि पाठोपाठ लगेच दुसरी जी पट्टी आहे म्हणजे गळ्याच्या साईडची ती पट्टी आपण जोडून घेऊयात. तर माझी दुसऱ्या बाजूची जी पट्टी आहे ती पण लगेच इथे जोडून झालेली आहे. आणि मी त्याला लगेचच या पद्धतीने अशी दाबटीप ही मारून घेतली. आणि हा जो गळा आहे तो असा प्रेस केल्यानंतर खूप सुंदर दिसतो. आणि याला हातशिलाईही करून घेतल्यानंतर अतिशय त्याचा लूक एकदम भारी येतो. आणि या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपले दोन्हीही पार्ट आपण जोडून घेतलेले आहेत. आणि दोन्ही पार्ट जोडून घेतल्यानंतर खालच्या ज्या बाजू आहेत तर जी आपली लूकची बाजू आहे ती थोडीशी पुढे ठेवून आपल्याला दोन्हीही बाजू एकदम व्यवस्थित आहेत की नाही, म्हणजे सेम आलेले आहेत की नाही ते चेक करायचं. एक्स्ट्रा जो कपडा आहे तो पट्टीने मी लगेच म्हणजे रेष मारून व्यवस्थित सरळ करून घेतला. आणि
दोन्ही पार्ट बरोबर आले आहेत की नाही ते मी चेक केलं. आणि ही जी पाठीचा जो भाग आहे तर तोही भाग आपण म्हणजे पुढच्या साईडचा जो साईड पार्ट आहे जिथे आपल्याला फिटिंग टाकायची आहे तर तोही भाग मी एकदम व्यवस्थित पद्धतीने चेक करून घेतला एकावर एक ठेवून. तर माझा या पद्धतीने मी जे आहे ते फिटिंगच्या आधीचं हे जे आहे तर हे म्हणजे ब्लाऊज कट शिवताना ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण आपण ही जर आधी चेक केलं नाही तर काखेमध्ये जो म्हणजे मुंड्यामध्ये जो आपला ब्लाऊज आहे ना तो वर खाली होतो आणि बसायला तो ब्लाऊज मुंड्यामध्ये अजिबात व्यवस्थित बसत नाही आणि फिटिंग ही चुकते. नंतर कस्टमरला पण ब्लाऊजला फिनिशिंगला प्रॉब्लेम येतो. तर या पद्धतीने आपण करायचं आहे. आणि ही जी लुकची पट्टी आहे ती एक्स्ट्रा ठेवून पाठीचा जो भाग आहे तो पण आपण त्यावर ठेवून घेऊन दोन्हीही बाजू चेक केल्या, खालचीही बाजू चेक केली आणि या पद्धतीने आपण दोन्ही बाजू चेक केल्यानंतरच आपण शोल्डरला टिप मारून घ्यायची आहे. तर जी हातशिलाईची पट्टी आहे ती आतमध्ये दुमडून घेऊन आपण लगेच इथे शोल्डरला डबल टिप क्रॉसमध्ये मारून घेणार आहोत. थोडीशी क्रॉसमध्ये मारल्यानंतर आपले शोल्डर उतरत नाही, त्यामुळं ही जी मेथड आहे ही आपण ॲप्लाय करायची आहे. आणि या पद्धतीने आपण याला लगेच टिप मारून घेतली क्रॉसमध्ये टिप मारल्यानंतर लगेच डबल टिप मारायची आहे. आणि याच पद्धतीने लगेच दुसरा जो शोल्डर आहे तो दुसरा शोल्डर जो आहे आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर इथे दुसऱ्याही बाजूचा आपण शोल्डर जो आहे तो जोडून घेणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूचे शोल्डर जोडल्यानंतर आपल्याला लगेचच बाही जोडायची आहे. तर इथे शोल्डर जोडून घेतल्यानंतर फिनिशिंग पहा तुम्ही गळ्याला किती सुंदर आलेली आहे. तर इथे मी बाहीला लगेच मधोमध टीप मारून म्हणजे त्याचा सेंटर काढल्यानंतर एक्स्ट्रा जो कपडा आपल्याला वाटतोय की आलेला आहे बाहेर तो कट करून घेऊन मधोमध लगेच म्हणजे पुढची जी साईड आहे जी तुम्हाला मागाशी मी सांगितलं की खून करून घेतल्यामुळं आपल्याला पुढची साईड आहे ती जोडायला सोपी जाते. तर या पद्धतीने मी मधोमध सेंटरला ठेवून घेऊन पुढच्या बाजूला टीप मारून घेतलेली आहे. आणि लगेचच मधोमधच म्हणजे जोडून घेऊन बाही जी आहे ती मागच्या साईडला पण टीप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने जर तुम्ही स्लीव्ज जोडत असाल तर तुमची स्लीव्ज कधीच चुकणार नाही आणि एकदम मधोमध स्लीव्ज जोडली जाते आणि फिटिंगला पण खूप छान बसते. जी बाही फिरायचा जो प्रॉब्लेम असतो काही कस्टमरला की बाही गोल फिरते तर तो प्रॉब्लेम यामुळे होत नाही. त्यामुळं बाही याच पद्धतीने जोडायची. आणि आपण लगेच बाही जोडून घेतली तर तुम्ही फिनिशिंगमध्ये पहा बाही आणि जो मुंड्याचा आकार आहे तो किती परफेक्ट आणि व्यवस्थित आलेला आहे. लगेच आपण दुसऱ्या साईडची ही बाही जोडून घेऊयात. तर आपली ही दुसरी ही बाही लगेचच जोडून झालेली आहे. त्यानंतर आपण जो खालचा आणि वरचा पार्ट आहे तो एकावर एक ठेवून घेऊन पहा तुम्ही मध्यावर एकदम बरोबर आपली लुकची पट्टी एक्स्ट्रा सोडून मध्यावर आपली म्हणजे जे पुढचा पार्ट आहे तो आलेला आहे. त्यानंतर आपण साईडला लगेच टीप मारून घेणार आहोत. एक्स्ट्रा जो कपडा आपल्याला वाटतो आहे तो आपण कट करून घेणार आहोत. आणि हा जो कपडा आहे तो कट केल्यानंतर लगेच आपण दुसरी बाजू ही जोडून घेऊयात. आणि दुसरी बाजू जोडून घेतल्यानंतर ब्लाऊज उलटवून आपण आतल्या बाजूने लगेच दाब टीप मारून घेणार आहोत. आणि दोन्हीही बाजूने दाब टीप मारल्यानंतर आपल्याला इथे फिटिंगचे मापं टाकायचे आहेत. तर मी इथे दुसऱ्या बाजूने टीप मारून घेऊन लगेच फिटिंगची मापे टाकून घेणार आहे. तर इथे मी म्हणजे दंडघेर जो आहे तर तो 7 इंच, मुंडा घेर 8 इंच आणि कमर जी आहे ती 9.5 इंच म्हणजे माप टाकून घेतलेले आहे. तर मी ज्या पद्धतीने फिटिंग करते ना तर या फिटिंगमध्ये मी छातीचं माप कधीच टाकत नाही. आणि हे जे 3 पॉईंटला जे आपण मार्क केलेले आहेत हे मार्क या पद्धतीने पट्टीनं एकदम स्ट्रेटमध्ये जोडून घ्यायचे आहेत. आणि हे स्ट्रेटमध्ये जोडून घेतल्यानंतर आपला जो ब्लाऊज आहे तो फिटिंगला आपल्याला खूप महत्त्वाचा आणि म्हणजे खूप महत्त्वाची टिप्स आहे. ह्या आपल्याला फिटिंगला एकदम सुंदर पद्धतीने बसतो. तर जर तुम्ही इथून छातीचं माप जर चेक केलं माप न टाकता तरीही आपलं माप हे बरोबरच येणार. कारण ही फिटिंगची एकदम महत्त्वाची टिप्स आहे आणि याच एका गोष्टीमुळे तुमचा ब्लाऊज एकदम कस्टमरला खूप सुंदर पद्धतीने बसणार आहे. तर जे छातीचं माप आहे ते न मोजताही एकदम परफेक्ट येतं. माझं जे माप होतं ते 11:15 यायला पाहिजे होतं. तर माझं जे माप आहे ते बरोबर 11:15 आलेलं होतं.
तर या पद्धतीने मी फक्त दंड, मुंढा आणि कमर हेच माप टाकून घेतले आणि ती स्ट्रेट पद्धतीने जोडून घेतले. तर यामुळे माझं जे माप आहे ते एकदम व्यवस्थित आलं. तर चला पाहूयात आपण. त्यानंतर आपण मापे टाकल्यानंतर जी स्ट्रेट लाईन ओढली होती त्यावर लगेच आपण फिटिंगची टीप मारून घेणार आहोत. आणि इथे मी फिटिंगची टीप लगेच मारून घेत आहे. तर चला पाहूया पद्धतीने आपली फिटिंगची जी टीप आहे ती मी लगेच मारून घेते. आणि दुसऱ्या बाजूनेही लगेच एक पाव इंचावर आपल्याला 2 एक्स्ट्रा टिपा मारून घ्यायच्या आहेत. याच पद्धतीने आपली जी दुसरी बाजू आहे तीही आपल्याला लगेच कंप्लीट करून घ्यायची आहे. तर ह्या साईडला पण मी म्हणजे मध्यापासून 9.5 इंचाचं माप टाकून घेत आहे कमरेवर. आणि त्यानंतर लगेचच मुंढ्याचं 8 इंचाचं माप टाकून घेतलं आहे. आणि दंड जो आहे तो लगेच 7 इंचावर मी खूण करून घेतली आहे. आणि आधी जसंच मी सांगितलं त्या 3 ज्या लाईन आहेत त्या मी याच पद्धतीने म्हणजे 3 जे डॉट आहेत ते मी या पद्धतीने पट्टीने लगेच जोडून घेतलेले आहे. छातीचं माप मी टाकलेलं नाही आहे. मी याच पद्धतीने फिटिंग करते. तर तरीही ब्लाऊज एकदम व्यवस्थित एकदम बसून जातं कस्टमरला. क्वचित असं होतं की छातीचं माप हे आपल्याला टाकावंच लागतं. थोडंफार मापामध्ये बदल असतो. तुम्ही हवं तर छातीचं माप हे चेकही करून टाकू शकता. तर मला याच पद्धतीने फिटिंग करायची सवय झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही पाहिलं की आपली जी फिनिशिंग आहे टीप मारल्यानंतर ब्लाऊजची आतल्या बाजूनेही किती सुंदर आली होती. आणि इथे बाहेरच्या साईडने ही जी महत्त्वाची टिप्स आहे हे पहा. फिटिंग परफेक्ट येण्याचं पहिलं गोष्ट म्हणजे हे जे मधोमध जे आपण शोल्डर जोडले ना तर हे मुंड्यामध्ये आपले प्लसचं चिन्ह यायला हवं. आणि ते माझं दोन्ही साईडच्या ब्लाऊजचं आलेलं होतं. आणि मी या पद्धतीनेच फिटिंग करते. हा महत्त्वाची टिप्स आहे ही की ब्लाऊजची जी मध्यभाग जो आहे तो प्लसमध्येच आला पाहिजे. यामुळेच आपला ब्लाऊज कस्टमरला एकदम व्यवस्थित बसतो. हे पहा या पद्धतीनं आपलं आहे ना जे कटोरी ब्लाऊज आहे ते पूर्ण झालेलं आहे. आणि मी इथे ना म्हणजे प्रेस करून घेतलं आहे. जरा प्रेस केल्यानंतर फिनिशिंग खूप छान येते. आणि इथे तुम्ही पाहू शकता हा गळा जर तुम्ही पाहिला तर पूर्ण गोलाकार पद्धतीने आला आहे. या पद्धतीनं जर पुढची पट्टी टाकून जर ब्लाऊज शिवलं आणि बॅकचा गळा तुम्हाला दाखवते. बॅकचा गळा पण खूप सुंदर आला आहे असा. आणि फिनिशिंग तुम्ही पाहू शकता. फिनिशिंग पण किती सुंदर आली आहे. आणि या पद्धतीनं आपलं जे जर पाहिलं ना तुम्ही तर ब्लाऊजची जी फिनिशिंग तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि किती छान आलेली आहे. तुम्ही जर बिगिनर्स असाल आणि तुम्हाला ही जर ब्लाऊज शिवण्याची इच्छा असेल तर तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज शिवू शकता. आणि तुम्हाला मी जसं की दाखवलं एक मिनटं हे पाय करा आता. तर हे पहा तुम्ही ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे एकदम टॉपची आहे फिनिशिंग. आणि आतून मी तुम्हाला ब्लाऊजसाठी जे आहे टिप्स काही सांगितल्या तुम्ही ब्लाऊजसाठी जितक्याही टिप्स सांगितल्या त्या जर तुम्ही ब्लाऊज शिवताना ॲप्लाय जर केल्या तर ब्लाऊज तुम्हाला सांगते मी नक्कीच एकदम म्हणजे परफेक्टच बसेल. आणि तुम्ही जर बिगिनर्स असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्ही बॅक पण पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आहे. आणि पुढचा गळाही एकदम फिनिशिंगमध्ये आहे. तर पद्धतीने पहा कुठेही माप कमी जास्त या पद्धतीने तुम्ही पहा. थोड्याशा मोठ्या मापाचा जरी ब्लाऊज असला तरीही कटोरी ब्लाऊज शिवताना तुम्ही जर या पद्धतीने ज्या टिप्स आहेत आणि ह्याच टिप्स जर तुम्ही फोर्टक्स प्रिन्सेस कटचं जरी ब्लाऊज शिवत असाल ना तर ह्या छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात टिप्स आहे छोट्या छोट्या ह्या टिप्स जर तुम्ही ब्लाऊज शिवताना जर लक्षात ठेवल्या आणि ह्या छोट्या छोट्या टिप्समुळेच तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये बसणार आहे. तुम्ही थोडंसं इथं मोबाईल इथं घे बरं याच्यावर जवळ. तुम्ही हे जर पाहिलं तर हे एकदम म्हणजे प्रेस केल्यानंतर एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये येतं हे तुम्ही पाहू शकता. आणि आपली कटोरी पण एकदम गोलाकार एकदम व्यवस्थित आलेली आहे. कुठेही कपडा असा ओढलेला ताणलेला वगैरे तुम्हाला दिसणार नाही. आणि या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवू शकाल. आणि तुम्हाला पण म्हणजे छान ब्लाऊज शिवता येतील. तर या पद्धतीने आपला ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे. आणि तुम्हालाही जर ब्लाऊज म्हणजे स्टिच करायचं असेल आणि तुम्ही जर नव्याने सुरुवात करत असाल तर तुम्ही कटोरी ब्लाऊज या पद्धतीने ट्राय करा. नक्कीच तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे. आणि मी ज्याही काही टिप्स दिल्या आहेत छोट्या छोट्या ब्लाऊजसाठी तर त्या टिप्स तुम्ही नक्कीच अप्लाय करा ब्लाऊजवर. तर त्या काय असतं म्हणजे ब्लाऊजचं काम एक असं असतं म्हणजे तिथे आपल्याला असं थोडं सोडून देऊन वगैरे असं चालत नाही. बाकीच्या कामामध्ये 10% जर काम असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 2% थोडंसं देऊ शकता किंवा काही तिथं नाही केलं तरी चालेल. पण ब्लाऊजचं काम कसं आहे माहिती आहे का पैसे तुम्हाला म्हणजे जास्त मिळो अथवा कमी मिळो ते कस्टमर पुन्हा तुमच्याकडे येण्यासाठी तुम्हाला त्यांचं काम परफेक्ट करून देणं फार गरजेचं आहे. आणि तिथे असं आपण नाही म्हणत का बॉम्बे आत
तसं तिथं बंबे हात काही चालत नाही. इथं आपल्याला फक्त आपली काय म्हणतो आपली हातसफाई आपल्याला दाखवायची असते आणि ती हातसफाई आपल्या कलेतून ह्या पद्धतीने दिसते. तर ह्याच छोट्या छोट्या ज्या टिप्स आहे ब्लाऊजसाठी, ह्या टिप्स तुम्ही ना लक्षात ठेवा आणि या पद्धतीने ब्लाऊज शिवायचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला येईल. आणि तुमच्या कटोरी ब्लाऊज स्टिचिंगचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आपला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच म्हणजे तुम्हाला त्या कंटेंटवर आपण नक्की व्हिडिओ बनवूया. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजच्या जे व्हिडिओसाठी नक्की प्रत्येकानं लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. त्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू.